गुजरातमधील सुरत शहरातील उतरान परिसर हा आलिशान परिसर म्हणून ओळखला जातो. पण याच परिसरात अशा काही गोष्टी सुरू होत्या की ते ऐकून पूर्ण देश हादरला. याच परिसरात सेंटोसा हाइट्स नावाची एक निवासी इमारत होती. या इमारतीमध्ये अशा काही गोष्टी चालू होत्या की ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. आणि जेव्हा याची सत्यता सगळ्यांसमोर आली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. याच परिसरातील सेंटोसा हाइट्स नावाची एक निवासी इमारत पोलिसांच्या रडारवर आली. इमारतीत बी ब्लॉक मधील एका फ्लॅटमध्ये काही महिलांची वारंवार ये-जा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. इतर नागरिकांना सुरुवातीला ही ये-जा अतिशय सामान्य वाटत होती. कोणी मैत्रिणीला भेटायला येत असेल, नातेवाईक असतील किंवा काहीतरी कार्यक्रम असेल. मात्र पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्या माहितीमुळे पोलीस लगेच अलर्ट मोडवर आले. कारण पोलिसांना काही वेगळीच माहिती मिळाली होती. कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त भेटीगाठी होत नव्हत्या तर एक वेगळाच खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवर लगेच कारवाई न करता आधी तिची खात्री करण्याचा प्रयत्न केला. कारण हा साधा सुद्धा प्रकार नव्हता आणि माहिती जर चुकीची ठरली तर एका निवासी इमारतीतील नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होऊ शकत होती. त्यामुळे पोलिसांच्या निगराणीखाली एका पथकाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिथे कोण येते, कोण जाते, फ्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल सुरू आहे याचा अंदाज घेतला जात होता. हळूहळू पोलिसांना मिळालेल्या माहितीमागे काहीतरी तथ्य असल्याचा संशय बळावू लागला आणि मग पोलिसांनी तो दिवस ठरवला ज्या दिवशी संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडणार होती. पोलिसांनी ज्या फ्लॅटवर लक्ष केंद्रित केलं होतं तो होता सेंटोसा हाइट्सच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202. हा फ्लॅट रेखाबेन यांच्या नावाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली. मात्र अजूनही पोलिसांकडे केवळ अपुरी माहिती होती. आत नेमकं काय सुरू आहे हे प्रत्यक्षात समोर येणं बाकी होतं. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने योग्य वेळ साधण्याची तयारी सुरू केली आणि अखेर तो क्षण आला. पोलिसांच्या पथकाने फ्लॅट क्रमांक 202 वर छापा टाकला. अचानक झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे आत असलेल्या महिलांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तपास सुरू केला. काही क्षणापूर्वी ज्या ठिकाणी महिलांची बसण्याची आणि बोलण्याची लगबग सुरू होती तिथे अचानक पोलिसांचा फौजफाटा उभा होता. प्रत्येक वस्तूची सखोल तपासणी सुरू झाली. पोलिसांना जे पाहायचं होतं त्याचे पुरावे त्यांना तिथेच मिळू लागले. आता प्रश्न होता तो म्हणजे त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय सुरू होतं. पोलिसांच्या कारवाईत एकूण 7 महिला आढळून आल्या. या महिला सुरत शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच त्या एका कुटुंबातील किंवा एकाच घरातील नव्हत्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या फ्लॅटमध्ये येत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. इतक्या महिला एका फ्लॅटमध्ये वारंवार का एकत्र येत होत्या हा प्रश्नही आता स्पष्ट होऊ लागला होता. छाप्यादरम्यान पोलिसांनी फ्लॅटमधील परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथे पैशांचा खेळ सुरू असल्याचं आढळून आलं. याच कारवाईत तब्बल 17,430 रुपये रोख जुगाराची रक्कम म्हणून जप्त करण्यात आली. एवढंच नाही तर 5 मोबाईल फोनही पोलिसांच्या हाती लागले. या सर्व वस्तूंची अंदाजे किंमत धरली तर जवळपास 50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली. आता या प्रकरणामागे केवळ त्या 7 महिला होत्या की आणखी काही होतं हा तपासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचंही समोर आलं. त्यामुळे त्या 7ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील काही लोक या ठिकाणी वारंवार येत असल्याचा संशय होता. त्यामुळे हा प्रकार एखाद्या दिवसापुरता मर्यादित होता की बराच काळ सुरू होता याचा तपास करण्यात येत आहे. फ्लॅटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची माहिती, मोबाईलमधील संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच पोलिसांच्या मते या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या महिलांना इथे कोण बोलावत होतं. त्या स्वतःहून जुगार खेळण्यासाठी येत होत्या की कोणीतरी त्यांना एकत्र आणत होतं. आता या प्रश्नांची उत्तरं तपास पुढे गेल्यानंतरच समोर येतील. दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.